आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार, तर दरवर्षी वाहन खरेदीमध्ये तब्बल 5 ते 8% वाढ। जपानच्या धर्तीवर हे नवं धोरण आता राबवलं जाणार। राज्यातील 1950 गृहसंकुलांच्या बांधकामांना महारेराची स्थगिती, बँक खाती सुद्धा गोठवली, तर 3499 प्रकल्पांवर कारवाईची टांगती तलवार। राज्यातील 10,773 प्रकल्पांना महारेरानं कारणे दाखवा नोटीस बजावली। मुंबईतील हवेमध्ये 2 महिन्यांमध्ये पीए 2.5 धुलीकणांमध्ये वाढ, तर 12 ठिकाणी पीए धुलीकणांचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचं समोर। डोंबिवलीमध्ये गुंडांच्या टोळीची दहशत, जागेच्या वादातनं रात्री 10 ते 12 जणांच्या टोळीकडून तोडफोड। ही घटना सीसीटीव्हीत कैद। दुकानदारांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, कुटुंबाला या प्रकरणी 4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचं उच्च न्यायालयाचं म्हणणं, तर उच्च न्यायालयाचे या संदर्भात आदेश। महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांची स्वतंत्र पथकांमार्फत चौकशी, रुग्णांना योजनेचा लाभ देण्यासाठी आता धोरण तयार करण्याचे निर्देश। कल्याणमध्ये 500 रुपयांच्या वादातनं भावानं केली भावाची हत्या, आरोपी भावाला बाजारपेठ, पोलिसांनी 12 तासांच्या आत ठोकल्या बेड्या। आरोपीला न्यायालयानं 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। केडीएमसी क्षेत्रामध्ये कचरा उचलण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला आता पालिकेचा दणका, तर 3 प्रभागातील ठेकेदारांचे कॉन्ट्रॅक्ट पालिकेकडून रद्द।